नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी बहु, तालुका खेड, जिल्हा पुणे। आज आपण नारळ या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। नारळाचे झाड हे बहुतांश घराच्या समोर लावलेले आपल्याला पाहायला मिळते। नारळ हा वृक्ष सर्वांना परिचित वृक्ष आहे। नारळ हे फळ सर्वांना आवडते। नारळाच्या झाडाला सुरुवातीला बारीक फुले येतात, त्यानंतर फलधारणा होते। ही फुले झुपक्यामध्ये येतात, त्यानंतर नारळ हे फळ तयार होते। नारळाचे कोवळे फळ हे हिरवे असते, तर पूर्ण तयार झाल्यावर त्याचा रंग तपकिरी पांढरा होतो। नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही, म्हणून त्याला कल्पवृक्ष असे म्हणतात। आपल्याला भारतीय संस्कृतीत प्रत्येक मंगल कार्यात, प्रत्येक पूजेच्या वेळी, तसेच कोणत्याही व्यक्तीचा सत्कार करताना, सवाष्णबाईची ओटी भरताना नारळ हे फळ लागते। नारळ या फळाचा औषधी फळ म्हणून देखील वापर केला जातो। हिरव्या नारळाचे पाणी आजारी माणसाला प्यायला दिल्याने ते शक्तिवर्धक म्हणून काम करते। नारळाचे पाणी पिऊन त्यावर खोबरे खाल्ल्याने पोटातील जंत, कृमी नष्ट होतात। नारळाच्या पाण्याचा पित्तशामक म्हणून देखील वापर होतो। तहान भागवण्यासाठी देखील नारळाच्या पाण्याचा वापर केला जातो। नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढले जाते। या तेलाचा वापर केसांना लावण्यासाठी केला जातो। हे तेल केसांना लावल्याने केसांना चमक येते। त्वचा रोगांवर उपचार म्हणून देखील नारळाचे तेल उपयोगी होते। नारळाच्या झावळ्यांपासून केरसुण्या, तसेच त्याच्या झापाच्या पात्या चटईप्रमाणे विणून या झापांचा उपयोग मांडवावर किंवा घरांवर छत म्हणून होतो। खोडापासून पन्हाळे, नारळाच्या शेंडीपासून काथा तयार केला जातो, त्यांना सुंब असे म्हणतात। नारळाच्या वरच्या भागाला करवंटी म्हणतात आणि करवंट्या स्वच्छ करून त्यापासून विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात। नारळाचे खोबरे खाल्ल्याने केस रेशमी व मुलायम होतात। चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात। हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे। शरीर निरोगी ठेवण्यासाठी नारळ या पौष्टिक घटक आहेत, ज्याने हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते। काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात की नारळाचे सेवन केले पाहिजे, म्हणून हे नारळाचे झाड सगळ्यांच्या घरी असायलाच पाहिजे। असे हे झाड आमच्या गणेश हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध असून आपणास हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। आमचा नंबर आहे 9552595105। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।